नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कौटिल्य IAS अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. अ, आज आपण अर्थव्यवस्थेचा जो भाग पाहणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण अर्थव्यवस्था, त्याचे प्रकार, अर्थव्यवस्था म्हणजे काय, त्याचे प्रकार हे आपण मागच्या याच्यामध्ये पाहिलं होतं. त्याच्यामध्ये अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार पडतात. ठीक आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेचे 2 निकष आहेत. त्या 2 निकषांनुसार बघा त्यांचे प्रकार पडले जातात. एक आहे ज्या काही संपत्ती आहे, ठीक आहे. त्यांचा मालकी हक्क कोणाकडे आहे यांच्यानुसार अर्थव्यवस्थेचे कोणते प्रकार पडतात ते पाहिलं. त्याच्यामध्ये 3 प्रकार पडतात. एक आहे पहिला आहे म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्था, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे समाजवादी अर्थव्यवस्था आणि तिसरा आहे मिश्र अर्थव्यवस्था. याचे प्रकार आपण मागच्या याच्यामध्ये पाहिले होते. ठीक आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काही जे काही संसाधनं आहेत, ठीक आहे. त्याच्यामध्ये जमीन असेल, श्रम असेल, भांडवल असेल, त्याच्यानंतर उद्योजकता असेल, ही काही जी साधनं आहेत, ठीक आहे. ही कोणाच्या मालकीची आहेत त्याच्यानुसार हे प्रकार पडतात. भांडवलशाही याच्यामध्ये काय होतं, खाजगी व्यक्ती असतील किंवा खाजगी संस्था असेल, ठीक आहे. त्यांची मालकी ह्या संसाधनावर असते आणि त्याच्यामुळे भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी क्षेत्राकडे जास्त महत्त्व आहे, ठीक आहे. सरकारी हस्तक्षेप ह्या क्षेत्रामध्ये कमी आहे. याच्यामध्ये खाजगी जे गुंतवणूकदार आहेत त्यांचा वाटा अर्थव्यवस्थेमध्ये जास्त असणार आहे. नफा मिळवणे हा त्याचा मुख्य उद्देश असणार आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं की बाबा दुसरा म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्था. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये सरकार म्हणजे सरकारचा जो काही अर्थव्यवस्थेमधला जो वाटा आहे तो मोठा असणार आहे. इथे खाजगी क्षेत्राला वाव कमी आहे. कोणतं उत्पादन घ्यायचं, कोणत्या सेवा द्यायच्या ह्याच्यावर सरकारची हे असते, मक्तेदारी असते. सरकार ठरवेल त्याच्यानुसार संसाधनांचं वाटप कशा पद्धतीने करायचं, नियोजन कशा पद्धतीने करायचं. तर हे सुद्धा याच्यामध्ये आहे. खाजगी क्षेत्राला याच्यामध्ये कमी महत्त्व आहे. त्याच्यामुळे उद्योजकता करताना जे नवीनतम उपक्रम असतील किंवा नाविन्यतेचा अभाव ह्या अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पण इथे सर्व जे काही समाजाचे जे काही घटक आहेत त्यांना समप्रमाणात न्याय देण्याचा, सोशल जस्टिस, ठीक आहे, सामाजिक न्याय प्राप्त करण्याचा समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये प्रयत्न केला जातो, ठीक आहे. हा याचा सर्वात मोठा जमेची बाजू आहे. पण त्याचबरोबर दोष असा आहे की बाबा नाविन्यता कमी प्रमाणात आहे. त्याच्यामुळं काय होतं, सर्वच सरकार करणार आहे. त्याच्यामुळं लोकांची जी कष्ट करण्याची शक्ती आहे किंवा क्रयशक्ती आहे ती कमी होणार आहे. कारण की सर्व आपण कष्ट करण्याची काही गरज नाही. सरकार करणार आहे, सरकार देणार आहे, ठीक आहे. परंतु दुसरा एक, जे सरकारी संस्थेमध्ये कार्य करणारे व्यक्ती असतील, ठीक आहे, ते जर भ्रष्ट असतील, त्यांची डिलिव्हरी करण्याची ज्या काही सुविधा असतील, त्याच्यानंतर जो काही प्रॉडक्ट असतील, उत्पाद असतील, त्याच्यानंतर वस्तू असतील, सेवा असतील, ह्यांची डिस्ट्रिब्युशन करण्याची जी काही क्षमता आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये समजा त्यांनी कामामध्ये त्यांच्या स्वतःच्या कार्यामध्ये कुचराई केली किंवा भ्रष्ट आचार असा केला, तर त्याच्यामुळे भ्रष्टाचार बोकळण्याची जी काही शक्यता आहे ती जास्त असते, ठीक आहे. त्याच्यामुळं सर्वसामान्यांना न्याय मिळेलच याची गॅरंटी थोडी कमी होऊन जाते, ठीक आहे. तर हे दोष आहेत समाजवादी अर्थव्यवस्थेचा. त्याच्यानंतर तिसरा आहे मिश्र अर्थव्यवस्था, ठीक आहे. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी क्षेत्र आणि सरकारी क्षेत्र ह्या दोघांचाही मिलाप आहे आणि भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि समाजवादी अर्थव्यवस्था ह्या दोघींचे जे काही तोटे आहेत ते टाळण्याचा प्रयत्न मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये केला आहे आणि दोघींचे जे काही चांगल्या गोष्टी आहेत त्या घेण्याचा प्रयत्न मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये केलेला आहे. हे आपण पाहिलं होतं. त्याच्यानंतर जे काही क्षेत्र आहेत, अर्थव्यवस्थेची क्षेत्रे पण आपण पाहिली होती, ठीक आहे. अर्थव्यवस्थेची क्षेत्रे आहेत प्रथम क्षेत्र, द्वितीयक, तृतीयक, चतुर्थक आणि पंचक. अशी 5 क्षेत्र आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिली होती. प्राथमिक म्हणजे काय, शेती याच्यावर आधारित, ठीक आहे. त्याच्यानंतर द्वितीयक क्षेत्र म्हणजे काय, की शेती ज्या उद्योग व्यवसायांना कच्चा माल म्हणून शेती किंवा नैसर्गिक संसाधनांवर अवलंबून राहावं लागतं, ठीक आहे. त्याच्यानंतर तिथे फिनिश प्रॉडक्ट बनवले जाऊ शकतात. चांगल्या पद्धतीने तिथे रोजगार उपलब्ध होऊ शकतो. ते द्वितीय क्षेत्रामध्ये येतं. त्याच्यामध्ये तुमचं बांधकाम क्षेत्र येईल, उद्योग येतील, खाणकाम येतील, ठीक आहे. असे जे क्षेत्र आहे ते द्वितीयक याच्यामध्ये येतात. तृतीयकमध्ये तुमचे सर्व्हिस सेक्टर येऊन जातं, तुमचा हॉटेल व्यवसाय येऊन जातो, ठीक आहे. हे जे सेवा पुरवणारे क्षेत्र हे तृतीय क्षेत्रामध्ये येतात. त्याच्यानंतर चतुर्थ क्षेत्र आहे. चतुर्थ क्षेत्रामध्ये सुद्धा जिथे बुद्धीचा वापर करून सर्व्हिस निर्माण केले जाते. त्याच्यामध्ये तुम्ही रिसर्च अँड डेव्हलपमेंट आहे, ठीक आहे. जिथे कॉलेजेस वगैरे आहेत. त्याच्यानंतर
जिथे बुद्धीचा वापर जास्त केला जातो असे जे क्षेत्र आहेत, तो चतुर्थ याच्यामध्ये येतो. आणि पंचक्षेत्र हे याच्यामध्ये हायेस्ट लेव्हलची जी काही डिसिजन मेकिंग चालते, मॅनेजमेंट चे लोकं असतील, सरकारी कर्मचारी असतील, जे मोठमोठे निर्णय घेण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे, सरकारी वकील असतील किंवा तुमचे न्याय संस्थामधले वरवरच्या लेव्हलचे अधिकारी असतील, पोलीस यंत्रणेतले वरच्या लेव्हलचे अधिकारी. ठीक आहे. अशा जिथे डिसिजन मेकिंग ही जी काही गोष्ट आहे ती घडली जाते त्याला पंचक्षेत्र बोललं जातं. त्याच्यानंतर सहकार क्षेत्र वगैरे काय आहे? त्याच्यानंतर हे पण आपण पाहिलं होतं सहकार क्षेत्र, त्याच्यानंतर कंपनी वगैरे काय आहे? हे ॲक्ट आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत? आपला भारतीय जो अर्थव्यवस्था आहे त्याचा इतिहास आपण पाहणार आहोत. ठीक आहे. ठीक आहे. भारतीय व्यवस्था, माझं नाव रत्नाकर मोरे आणि आपण भारतीय व्यवस्था हा टॉपिक आहे हे घेणार आहे. ठीक आहे. आजचा आपल्या लेक्चरचा हेडिंग आहे भारतीय अर्थव्यवस्थेचा इतिहास. ठीक आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा इतिहास. आता भारतीय अर्थव्यवस्थेचा इतिहास पाहायला गेलं तर भारत 1947 साली स्वतंत्र झाला. पण त्याच्या अगोदरही भारतीय अर्थव्यवस्था खूप काळापासून उपलब्ध आहे. पूर्वी इथे राजे-राजवाडे असं क्षेत्र होतं. त्याच्यानंतरचा काळ हा मुघलांचा काळ होता. त्याच्यानंतरचा काळ जो होता तो ब्रिटिशांचा काळ होता. ब्रिटिशांच्या काळानंतर बाबा स्वातंत्र्य झाल्यानंतर तिथपासून त्याचा आत्तापर्यंतचा जो काही काळ आहे तो आपल्याला इथे एक स्वरूप कशा पद्धतीचं होतं ते आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे. आता बघूया. भारताची अर्थव्यवस्था एकतर भारत हा खंडप्राय देश आहे. ठीक आहे. भारतामध्ये राजस्थान आहे, खाली बाबा दाक्षिणात्य आहे, तर दक्षिणेकडचे राज्य आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र असेल, त्याच्यानंतर गोवा असेल, गुजरात असेल, त्याच्यानंतर तामिळनाडू असेल, केरळ असेल, आंध्र असेल, ओडिसा असेल, पश्चिम बंगाल असेल, यांना काय आहे? समुद्रकिनारा आहे. तर त्याच्यावर तिकडची अर्थव्यवस्था वेगळ्या पद्धतीने चालते. यूपी, बिहार, बंगला इकडची अर्थव्यवस्था वेगळी चालते कारण की तिकडने 12 नद्यांचं पाणी जातं. तिकडचं टेरिटरी वेगवेगळी आहे. त्याच्यानंतर आसाम वगैरे जे प्रदेश आहेत, नॉर्थ ईस्टचा जो भाग आहे, त्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं नैसर्गिक संसाधन आहे. तिथली जी काही अर्थव्यवस्था आहे ती वेगळ्या पद्धतीची आहे. त्याच्यानंतर आपली राजस्थान वगैरे इकडे अ, वाळवंट आहे, डेझर्ट आहे. तर तिथली अर्थव्यवस्था, तिथलं समाज रचना ही वेगळी आहे. जम्मू काश्मीर झालं, हिमाचल झालं, पंजाब झालं, इथली परिस्थिती वेगळी आहे. तर हा असा खंडप्राय देश आहे. प्रत्येकाचा भौगोलिक रचना वेगळी आहे. ठीक आहे. त्याच्यानुसार याच्यामध्ये फरक पडत असतो. ठीक आहे. आता बघूया. त्याच्यामुळे काय आहे, भारताची जी काही अर्थव्यवस्था आहे, त्याच्यामध्ये काय दिसून येतं, आपल्याला वैविध्य दिसून येतं. वैविध्य म्हणजे काय? प्रत्येक ठिकाणाचा आहार, विहार, त्याच्यानंतर तिथलं भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे, तिकडची राहणीमान वेगळं आहे, तिकडचं संस्कृती वेगळी आहे आणि त्याच्यानुसार समाज रचनेमध्ये थोडाफार बदल पाहायला मिळतो आणि त्याच्यावरच तिथली अर्थव्यवस्था जी काय आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळून देतं? वैविध्य मिळून येतात. महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं तर महाराष्ट्रामधलं जेवण पद्धती बघा. पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे आपला जो कोकणपट्टा आहे, ठीक आहे. किनारी प्रदेश आहे. त्याच्यामध्ये तिकडचे कपडे घालण्याची पद्धती वेगळी आहे. तिकडचं जेवण वेगळं आहे. तिकडची संस्कृती थोडी बोलीभाषा वेगळी आहे. त्याच्यानंतर आपण घटमाथ्यावर आल्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा जो भाग आहे, याच्यामध्ये खाणपाण्याचे पदार्थ वेगळे आहेत, राहणीमान वेगळं आहे. इथली दिवसाचे तापमान वगैरे याच्यामध्ये फरक पडतो. त्याच्यानुसार इथले जे काही नैसर्गिक स्रोत आहेत ते वेगळे आहेत. तर ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही गेलात मराठवाड्यामध्ये वेगळी परिस्थिती आहे. विदर्भामध्ये वेगळी परिस्थिती असते. खानदेशामध्ये वेगवेगळी परिस्थिती आहे. अशा प्रकारे भौगोलिक जी विविधता आहे ती मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या अर्थव्यवस्थेवर होत असतो. ठीक आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये अर्थव्यवस्था आणि भारत हा खंडप्राय देश आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये सुद्धा वैविध्य मोठ्या प्रमाणात आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेती हा मुख्य व्यवसाय आहे. त्याच्यानंतर हस्तव्यवसाय, हाताने बनवले गेलेले जे काही गुड्स असतील, आर्टिकल्स असतील किंवा वस्तू असतील, ठीक आहे. त्याला सर्व आपल्या हस्तव्यवसायामध्ये मोडतात. हस्तव्यवसाय म्हणजे बाबा आता काश्मीरमध्ये पाहायला गेलं तर आपल्या पश्मिना शाली प्रसिद्ध आहेत. तिकडे तुम्ही कोकणामध्ये गेला तिकडे सावंतवाडीमध्ये लाकडी खेळणी आहेत. तुमचा साडीचा व्यवसाय पैठणमध्ये बनवला जातो. ठीक आहे. नाशिक च्या जवळपास पैठण आहे. ठीक आहे. तिकडे आपली पैठणी नावाची जी महाराष्ट्राची प्रसिद्ध साडी आहे ही सुद्धा हाताने विणली जाते. तर अशा हस्तकला वेगवेगळ्या ठिकाणी भारतामध्ये प्रसिद्ध आहेत. तर त्याचा सुद्धा एक अर्थव्यवस्थेमध्ये मोठा वाटा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कापड हा खूप मोठा व्यवसाय पूर्वीपासून चालत आलेला आहे. पूर्वी भारताचं जे काही कापड होतं ते विदेशामध्ये खूप प्रसिद्ध होतं. ठीक आहे. आणि एक काळ असा आला होता, की ब्रिटिशांनी आपल्या कापडावर टॅक्स लावला होता, की जर कोणी भारतीय कापड वापरेल त्याच्यावर टॅक्स. म्हणजे एवढ्या सुंदर पद्धतीचं कापड आपल्या इथून त्याच्यामुळे आपल्या ऐतिहासिक याच्यामध्ये कापड याला खूप मोठा
एक इतिहासही आहे आणि एक उच्च दर्जाचा कापड आपल्या इथे बनवलं जात होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर उद्योगधंदे आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये विविध सारे उद्योगधंदे आहेत. उद्योगांमध्ये पूर्वीपासून पाहिलं गेलं तर खाणकाम वगैरे आहे. खाणकामापासून मिळणारे जे काही आपल्याला धातू वगैरे असतील, यांचा पूर्वीपासून व्यापार चालू केला व्यापार आहे. ठीक आहे. तर तशा पद्धतीचे उद्योगधंदे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर उत्पादन आणि विविध प्रकारच्या सेवा अशा अनेक गोष्टींचा याच्यामध्ये समावेश होत असतो. ठीक आहे. आता भारतामध्ये काम करणारे जे लोक आहेत त्यांच्यापैकी 2/3 जे लोक आहेत त्यांचा उदरनिर्वाह कशाशी आहे? शेती आणि शेतीशी संबंधित आहे. आता भारत आपण नेहमी बोलतो भारत हा कसा आहे? शेती प्रधान, कृषी प्रधान देश आहे. ठीक आहे. जवळपास आपली 50 ते 60% जी काही जनता आहे ती अजूनही कृषी प्रधान किंवा कृषीशी संबंधित अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहे. ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर येतं आता विविध प्रकारच्या सेवाही आपल्या याच्यामध्ये आहेत. ठीक आहे. सर्व्हिस सेक्टरही आहे. ठीक आहे. आणि याचा वाटा जो काय आहे तो अलीकडच्या काळामध्ये आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये सर्व्हिस सेक्टरचा वाटा हा हळू-हळू दैनंदिन वाढत आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये बाबा तुमचं कॉम्प्युटर युग आलं, त्याची संबंधित सेवा आल्या. त्याच्यानंतर टेलिकॉलिंग सर्व्हिसेस आल्या, बीपीओ सेक्टर असेल, आयपीओ सेक्टर असेल, सॉरी आयपीओ नाही, बीपीओ सेक्टर असेल हे वाढत आहे. त्याच्यानंतर सर्व्हिस सेक्टरमध्ये सॉफ्टवेअर इंडस्ट्री आहे, आयटी इंडस्ट्री आहे, हे मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. याचा अर्थव्यवस्थेमधला वाटा वाढत आहे. ठीक आहे. तेही आज आपल्या याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे. आता हे जे संगणक तंत्रज्ञान आहे, माहिती तंत्रज्ञान आहे, याचा वाटा वाढताना आपल्याला दिसतो. आणि हे कशामध्ये येतं? आपल्या तृतीय क्षेत्रामध्ये येतं. टर्शरी सेक्टर. ठीक आहे. ओके. हे सर्व आहे आपलं सेवा क्षेत्र, हे आपला तृतीय क्षेत्राचा भाग आहे. ठीक आहे. बरोबर. भारत अतिकुशल तंत्रज्ञान पुरवणारा जगातील मोठा निर्यातक आहे. ठीक आहे. सर्व्हिस सेक्टरमध्ये जो काही आपला वाटा आहे तो वाढताना आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर औषध निर्माण असेल, जैवतंत्रज्ञान, अतिसूक्ष्म तंत्रज्ञान आहे, दूरसंचार असेल, जहाज निर्माण, विमान निर्माण, पर्यटन, ठीक आहे, टुरिझम हे मोठं क्षेत्र मोठ्या प्रमाणात आपल्याकडे पाहायला मिळत आहे. आता मध्यंतरी एक घटना घडली होती. ठीक आहे. आपल्या भारताचं जे खालचं टोक आहे त्याच्या खाली एक देश आहे. ठीक आहे. मालदीव्स नावाचा. बरोबर की नाही? त्या मालदीव देशामध्ये काहीतरी अंतर्गत याच्यामध्ये त्यांच्या देशामध्ये काहीतरी अंतर्गत राजकीय अदलाबदल झाल्यामुळे ठीक आहे तिथल्या काही संसदीय लोकांनी आपल्या भारताबद्दल काहीतरी विचित्र कमेंट अशा दिल्या होत्या. ठीक आहे. पण त्याच्यामध्ये काउंटरमध्ये आपले जे काही पंतप्रधान आहेत भारत देशाचे त्यांनी काय केलं होतं? आपल्या जो काही अंदमान निकोबार नाही, लक्षद्वीप असेल, मिनिकॉय ही जी बेटं आहेत, ठीक आहे, तिथे जाऊन फक्त फोटोशूट केलं तिथल्या टुरिझमला प्रमोट करण्यासाठी. त्याच्यानंतर खूप सारा टुरिझम जो मालदीवचा आहे तो तिकडे त्यांच्यावर इम्पॅक्ट पडून आपल्या लक्षद्वीप वगैरे ह्याच्यामध्ये जे काही पर्यटन आहे याच्यामध्ये वाढ दिसून आली होती. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा पर्यटनाचा सुद्धा आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात वाटा आहे. ठीक आहे. तर हे सर्व जे आहेत हे घटक आपल्याला पाहायचे आहेत. ठीक आहे. आता हा जो काळ आहे त्याच्यानंतर आपण पाहायला गेलं स्वातंत्र्य प्राप्तीनंतरचा जो बराचसा काळ आहे भारतामध्ये कशी आहे समाजवादी अर्थव्यवस्था होती. ठीक आहे. बरोबर. आपण समाजवादाचा पुरस्कार केलेला होता. सुरुवातीच्या काळामध्ये परदेशांशी व्यापार आणि इतर देशांकडून भारतात होणाऱ्या थेट गुंतवणुकीवर कडक बंधने होती. बरोबर की नाही? आपल्या जो काही सुरुवातीचा काळ होता हा समाजवादी अर्थव्यवस्थेचा काळ होता. याच्यामध्ये काय होतं की खाजगी क्षेत्राला कमी स्कोप होता. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होतं परदेशी व्यापार आणि इतर देशांकडून भारतात होणाऱ्या जी काही गुंतवणूक आहे, इन्व्हेस्टमेंट आहे याच्यावर कडक निर्बंध सरकारद्वारे टाकली गेलेली होती. परंतु काय आलं याचा जो काही दुष्परिणाम आहे हा अर्थव्यवस्थेवर कालांतराने जाणवला. कारण की आताचा जो काळ आहे देशांचा एकमेकांसोबत असणारा व्यापार असेल तो दैनंदिन म्हणजे कालपर्यंत हा वाढत गेलेला आहे. त्याची काही जी काही आपल्याला दोष पूर्ण जी काही ती व्यवस्था होती त्याचे दुष्परिणाम आपण 90 पर्यंत अनुभवले. 90च्या दशकामध्ये आपल्याला स्वतःच्या अर्थव्यवस्थेमध्ये बदल करण्यास भाग पाडलं गेलं. ठीक आहे. आणि
ते आपल्या अर्थव्यवस्थेसाठी चांगले होतं. ठीक आहे. त्याच्यामुळे काय झालं, भारताने काय केलं, हळूहळू परकीय गुंतवणुकीवरील आणि व्यापारावरील काय केलं, नियंत्रण कमी केलं आणि आपली अर्थव्यवस्था आर्थिक सुधारांद्वारे खुली करायला सुरुवात केली. पूर्वी कसं होतं, बंदिस्त प्रकारची ही अर्थव्यवस्था होती. त्याच्यानंतर खुली केली म्हणजे काय, की बाबा तुम्ही परकीय गुंतवणूक इथे आणू शकता. जे काही परदेशी व्यापार आहेत, ते आपल्या इथे येऊन त्यांचा व्यापार आपल्या इथे घेऊन येऊ शकता. इथे ते सर्व्हिस देऊ शकता, म्हणजे सेवा पुरवू शकता, वस्तू विकू शकतात. ठीक आहे. हे आपण आपली अर्थव्यवस्था खुली केल्यानंतरचे झालेले बदल आहेत. ठीक आहे. परंतु आता याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही दुष्परिणाम आणि चांगलं आणि वाईट दोन्ही असतात. तसंच इथली आपली जी काही राजकीय परिस्थिती आहे, त्याच्यामध्ये विविध विचारधारा आहेत. तर त्यांचा परिणाम आपल्या इकॉनॉमिक डेव्हलपमेंट किंवा जे काही आपण निर्णय घेत असतो अर्थव्यवस्थेमध्ये, त्याच्यावरही पडत असतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, सरकारी उद्योगांचे खाजगीकरण. ठीक आहे. आता काही जे उद्योग आहेत, याच्यामध्ये सरकारचा रोल महत्त्वाचा असतो, परंतु त्यांचं खाजगीकरण काही गोष्टींमध्ये करण्यात आलं, पण त्याच्यामध्ये सुद्धा मतभेद असल्यामुळे विशिष्ट क्षेत्रामध्ये खाजगी आणि परकीय सहभागाला काही याच्यामध्ये मार्ग खुला केला गेला, काही याच्यामध्ये नाही करता आला. ठीक आहे. कारण की आता आपल्या इथे मतभिन्नता मोठ्या प्रमाणावर आढळून येते. ठीक आहे. आता याचा परिणाम काय होतो, की तुमचे जे काही आर्थिक सुधारणा होण्याला जो काही गती आहे, ती मंदावते. ठीक आहे. हा आपल्या अर्थव्यवस्थेमधला थोडासा दोष म्हणून आपल्याला घेता येईल. कारण की आपल्याकडे राजकीय जी काही परिपक्वता आहे, ठीक आहे, सर्वच राजकीय पक्षांचं एकमत होईल असं नाही. ठीक आहे. एखाद्या राजकीय पक्षाने निर्णय घेतला, तर त्याला हाणून पाडण्यासाठी दुसरा राजकीय पक्ष त्याला विरोध करतच असतो. ठीक आहे. त्याच्यामुळे जो काही निर्णय घेतले गेले, त्याच्यामध्ये लगेच काही सुधारणा करता आली आणि त्याच्यामुळे काय होतं, आपली जी काही आर्थिक सुधारणा आहे, त्याच्यामध्ये जी काही वाढ आहे, ती मंदगतीने होत गेली. ठीक आहे. आता सुरुवातीला जेव्हा भारत स्वतंत्र झाला, तेव्हा भारतामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गरिबी होती. आर्थिक सुधारणा करत, आर्थिक नियोजनद्वारे करत, ही जी गरिबीचे जे काही प्रमाण आहे, ते आपण चांगल्या पद्धतीने घटवण्यामध्ये आपल्या सरकारला यश आलेलं आहे. पूर्वीची परिस्थिती आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये खूप मोठा फरक झालेला असतो. ठीक आहे. 2024च्या जागतिक जो काही निर्देशांक आहे गरिबीचा, ठीक आहे, त्याच्यामध्ये 112 देशांमध्ये एकूण जे काही गरीब लोक आहेत, ते किती आहेत? 6.3 अब्ज. ठीक आहे. ठीक आहे. किती आहेत? 6.3 अब्ज लोकसंख्येपैकी जे 112 देशांमध्ये एकूण लोकसंख्या किती? 6.3 अब्ज. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये 1.1 अब्ज लोक गरिबीचा सामना करत आहेत. ठीक आहे. आणि जो काही आता युनायटेड नेशन्स जो काही अहवाल प्रदर्शित करतो गरिबी संदर्भात, ठीक आहे, त्याच्यामध्ये भारतातील गरिबीचा जो दर आहे, केव्हाचा 2005-6 मध्ये किती टक्के होता? 55% होता. 55% आपले लोक किती कसे होते? गरीब होते. आणि 2019-21 मध्ये तो कितीपर्यंत कमी झालेला आहे? 16.4%हून कमी झाला. म्हणजे आपण जी काही गरिबी आहे ती हटवण्यामध्ये बऱ्यापैकी सरकारांना आपल्या इथल्या यश आलेलं आहे. ठीक आहे. आता इतिहास पाहताना आपण बघा, पाहिलेलं आहे. पहिला म्हणजे 3 कालखंडात आपल्याला आर्थिक जी काही प्रगती ती मोजता येते. ठीक आहे. पहिला आहे 17व्या शतकापर्यंतचा ब्रिटिशांच्या राजवटी आधीचा कालखंड. हा जो कालखंड आहे हा केव्हाचा आहे? 17व्या शतकापर्यंतचा. ब्रिटिश येण्याच्या अगोदरचा आहे. त्याच्यानंतर दुसरा कालखंड आहे हा ब्रिटिशांच्या राजवटीचा कालखंड. आणि त्याच्यामध्ये पण पार्ट दुसरा आहे तो स्वातंत्र्य झाल्यानंतर 1947 नंतर 1947 ते 1991 पर्यंतचा कालखंड आपण त्याच्यामध्ये घेतो. आणि 1991 ला आपण आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये जे काही बदल केले आणि त्याचे जे काही परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर जाणवतात, तो 1991 नंतरचा आर्थिक सुधारणा नंतरचा कालखंड. अशा 3 याच्यामध्ये आपल्याला अर्थव्यवस्थेचा इतिहास आपल्याला अभ्यासता येतो. आता पहिला आहे 17व्या शतकापर्यंतचा ब्रिटिशांच्या राजवटी आधीचा कालखंड. आता ब्रिटिशांच्या राजवटी अगोदरचा म्हणजे तसं पाहायला गेलं तर खूप पूर्वीपासून आहे. आता आपण पाहायला गेलं तर सिंधू नदीच्या याच्यामध्ये खोऱ्यामध्ये
वस्ती, नागरी वस्ती आढळल्याचे पुरावे आपल्याकडे आहेत. तिथली एक अर्थव्यवस्था डेव्हलप झालेली होती. ठीक आहे. 1800 पर्यंत, इसवी सन पूर्व 1800 पर्यंत, बरोबर की नाही? सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये सिंधू संस्कृती आपण बोलतो त्याला. यांचा काय होता? विकास झाला होता. मोहेंजोदरो वगैरे आपल्याला आठवत आहे. ठीक आहे. तर तिथे जी काही नगर रचना होती, म्हणजे जो काही समाज होता, हा उन्नत पद्धतीचा होता. तिथे नागरी रचना होत्या. तिथे व्यवसाय वाढलेला होता. तिथले अर्थकारण चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेलं होतं. इथले पुरावे आपल्याला मिळालेले आहेत. ठीक आहे. इथल्या संस्कृत बहुतांशी लोकांचे प्रामुख्याने शहर आणि राहण्याचे ठिकाण होते. ठीक आहे. हे लोक उदरनिर्वाहासाठी प्रामुख्याने शेती हा व्यवसाय करत होते. शेती हा प्रमुख व्यवसाय होता. त्यावेळेस काही एकदम उद्योगधंदे मोठमोठ्या पद्धतीने होते असं नाही. शेतीवर आधारितच पूर्वीचा जो काही होता अर्थकारण हे फिरत होतं. त्याच्यानंतर त्या शेतीच्या जोडीला प्राणी पाळणे हाही एक जोडधंदा आलाच. म्हणजे पूर्वीच्या लोकांचा सर्वात उदरनिर्वाहाचा मार्ग म्हणजे शेती, आणि त्या शेतीच्या सोबत पशुपालन, आणि याच्यावर आधारित अर्थव्यवस्था, बरोबर की नाही? तर अशा पद्धतीची अर्थव्यवस्था पूर्वीच्या काळी होती. आता याच्यामध्ये शस्त्र होती, हत्यारं होती. पूर्वीच्या काळी युद्ध चालायचे, तर त्याच्यामध्ये शस्त्रांचा वापर व्हायचा, हत्यारांचा वापर व्हायचा. काही प्रकारची भांडी सापडली, काही प्रकारचे दागिने सापडले, काही प्रकारची नाणीही सापडलेली आहेत, काही प्रकारचे धातूही सापडलेले आहेत, काही प्रकारच्या मूर्त्याही सापडलेल्या आहेत. तर त्यावेळेसची जी काही अर्थव्यवस्था होती ही प्रमुख होती शेती आणि पशुपालन आधारित. पण त्याच्यासोबतच माणसाला जीवन जगताना बाकीचे जे काही घटक लागतात तेही चांगल्या पद्धतीने तिथे भरभराट त्या उद्योगांची आपल्याला पाहायला आढळून येते. आता त्याच्यामध्ये अन्य शहरांमध्ये व्यापारी होतो तसा, बरोबर की नाही? आता हडप्पा असेल, मोहनजोदडो ही वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. त्यांच्यामध्ये त्या संस्कृती ज्या काही सिंधू संस्कृती आपण म्हणतो, तर त्याच्यामध्ये व्यापारी त्यांच्या अंतर्गत होत होता. तर तो विविध वस्तूंचा वगैरे असेल. आता त्यावेळेस जे काही मोजमाप होतं हे विविध वजनं त्या मोजमापासाठी वापरले जायचे. जुनी जे काही काही याच्यामध्ये अजूनही ग्रामीण भागामध्ये वेगवेगळी वजनं वापरली जातात. ठीक आहे. त्या काळातही वेगवेगळी वजनं वापरली जात असतील. आता इथली नगर रचना बघ, योजनाबद्ध रस्ते होते, स्वच्छतेसाठी चांगल्या पद्धतीच्या सोयी होत्या, काटकोनात बरोबर रस्ते एकमेकांना छेदत होते. त्याच्यानंतर नगरपालिका संस्था, पंचायती संस्था, ठीक आहे, पंचायत ही पंचायत संस्था जी आहे ती तिथे कार्यरत होती. म्हणजे संपूर्ण तिथले जो काही समाज असेल त्या समाजामध्ये काही तुमचे तंटे असतील, काही कायदा व्यवस्था असतील, न्याय व्यवस्था असेल, ती पंचायतीमार्फत पुरवली जात होती. तर चांगल्या पद्धतीचं तिथे पंचायत व्यवस्था डेव्हलप झालेली आपल्याला आढळून येते. नगरांचा योजनाबद्ध विकास हा तिथे पाहायला मिळतो. त्याच्यामुळे त्याचं जे काही ज्ञान आहे ते त्या लोकांना होतं हे आपल्याला स्पष्ट होतं. ठीक आहे. म्हणजेच काय, त्यांचा जो काही विकास, आर्थिक उन्नती होत होते त्याची जी व्यवस्थित दिशा ही त्यावेळेसच्या लोकांना त्या व्यवस्थेचं ज्ञान होतं. ठीक आहे. तर ती जी काही अर्थव्यवस्था आहे ती थोडीशी डेव्हलप पद्धतीची आपण मानू शकतो. त्याच्यानंतर 1872च्या जनगणनेनुसार भारताचा जो प्रदेशामध्ये आहे किती 99% लोक हे खेड्यामध्ये होते. म्हणजे जवळपास सर्व काही शहरं नव्हते. 100% जवळपास म्हणता येईल लोक आपले ग्रामीण संस्कृती तिथे होती. नगर रचना जरी होती तरी ती ग्रामीण पद्धतीची होती. खूप मोठ्या पद्धतीने खूप मोठी मोठी नगरं होती असं तिथपर्यंत नाहीये. आता ह्या खेड्यांच्या अर्थव्यवस्था बहुवार्षिक अशा एकमेकांपासून अलग आणि स्वतंत्र होते, बरोबर नाही? त्यांच्यामध्ये जरी व्यापार वगैरे होत असेल तरी तो काही प्रमाणात होत होता. ठीक आहे. आणि शेती हाच त्यांचा मुख्य व्यवसाय होता. त्याच्यानंतर कापड आपण पाहिलं, पूर्वीच्या कापडी भारत हा कापडासाठी खूप मोठा प्रसिद्ध असा देश होता. कापड आणि मसाले हे दोन गोष्टी आपल्या खूप चांगल्या पद्धतीने मागणी याला जगाच्या बाजारपेठेमध्ये सुद्धा होते आणि आपल्या इथल्या बाजारपेठेमध्ये सुद्धा होते. आता खाद्यपदार्थ चांगले चांगले व्यंजन सुद्धा असतात, ते पण आपल्या इथे बनवले जायचे. त्याच्यानंतर खेड्यामध्ये बाकीच्या ज्या काही हस्तकला असतील किंवा हस्तव्यवसाय त्यांच्या सुद्धा गरजा त्यातून पुरवल्या जात होत्या. आता त्यावेळेस जी काही चालण्याची पद्धत होती त्यावेळेस जे काही आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे राजे राजवाडे होते. एक राज्य एका राज्याचा, दुसरं राज्य तिसरं राज्याचा, त्यांची वेगवेगळी चलन व्यवस्था होती, त्यांची वेगवेगळी नाणी प्रचलित होती आणि याचा तिथल्या व्यापारासाठी वापर व्हायचा पण जो काय होता तो कमी पद्धतीने होत असता. मुख्य जो वस्तूंची अदला बदल म्हणजेच वस्तू विनिमय, बार्टर सिस्टीम, याद्वारे काय व्हायचं, वस्तू विनिमय
याद्वारे तिथली जी काही देवाणघेवाण ही वस्तूंची होत होती, वस्तू किंवा सेवा. बरोबर नाही. आता त्यावेळेस जी महसूल व्यवस्था होती ती काय शेतकरी असतील, कष्टकरी असतील, हे काय आपल्या जे काही अ, जे काही उत्पन्न तयार होत असेल, जो काही शेतीमाल तयार होत असेल, तो सारा म्हणून सत्ताधाऱ्यांना सोपवत असेल. त्यालाच काय बोलायचं महसूल. म्हणून काय पहिले पूर्वी पैसेच असायचे असं नाही. तुमच्याकडे असणारं धान्य असेल, तुमच्याकडे असणाऱ्या काही वस्तू असतील, ह्याच महसुलाच्या स्वरूपात तिथल्या जे काही शासन व्यवस्था आहे, त्याला दिल्या जात होत्या. म्हणजे आता आपण पैशाच्या स्वरूपात कर भरतो, तसं त्यावेळेस कर म्हणून काय केलं जायचं, शेतकरी असेल तर त्याच्याकडे पिकणारं जे काही शेतमाल असेल, अन्नधान्य असेल, काही कारागीर असतील, त्यांनी बनवलेल्या वस्तू असतील, त्या दिल्या जायच्या महसूल म्हणून. ठीक आहे. आधी ते बार्टर सिस्टम म्हणजे काय, वस्तू विनिमय म्हणजे काय, मला माझ्याकडे मी शेतकरी आहे, तर माझ्याकडे काही धान्य पिकलं आहे, परंतु मला काही भाजीपाला पाहिजे किंवा कापड पाहिजे, तर मी कापड बनवणाऱ्या व्यक्तीबरोबर माझ्या धान्याची अदलाबदल करणार. ठीक आहे. आणि मी माझं धान्य त्याला देणार आणि मला हवं असणारं कापड घेणार. तर याला बोललं जातं बार्टर सिस्टम, वस्तू विनिमय. ही पूर्वी अशा पद्धतीचीच जी काही देवाण-घेवाणाची रचना होती, अशा पद्धतीनेच तयार झालेली होती. तर कालपरत्वे याच्यामध्ये सुद्धा काही अडचणी निर्माण होत असेल, तशा पद्धतीने त्यांनी रचनेमध्ये बदल होत गेलेले आहेत. आता इथे बघा, त्यावेळेसची जी काही संस्था होती, त्यावेळेसची काही समाज रचना होती, याच्यामध्ये धर्म असेल, ठीक आहे, त्याला महत्त्व होतं. जे काही कुटुंब पद्धती होती, ती कशा पद्धतीची होती? एकत्र कुटुंब पद्धती. आत्ता आपण पाहतो, आत्ता आपल्यामध्ये कसं आहे, हम दो हमारे दो. आई-वडील असतील आणि त्यांची मुलं, अशी न्यूक्लिअर कुटुंब पद्धती झालेली आहे. ठीक आहे. नवरा-बायकोच असतात. पूर्वीच्या काळी तसं नव्हतं. भाऊ, आजी-आजोबा असायचे, चुलते असायचे, काका असायचे, वडील असायचे, त्यांचे सर्व मुलं असायची, हे सर्व एकत्र याच्यामध्ये राहायचे आणि मोठं घर असायचं. त्याला बोललं जातं एकत्र कुटुंब पद्धती. बरोबर की नाही? अशा पद्धतीची कुटुंब पद्धती होती आणि भारत हा जाती जाती-पातींमधला देश आहे. भरपूर प्रमाणात मोठ्या जाती आहेत आपल्याकडे. तर प्रत्येक जातीचं एक वैशिष्ट्य होतं. तशा पद्धतीने समाजरचना आपली होती. आता ह्या जातींमध्ये कसं होतं, आता वेगवेगळ्या जाती आहेत. हे वेगवेगळ्या कार्य करणाऱ्या जाती होत्या. बरोबर की नाही? तशा पद्धतीने समाजरचना तयार झालेली होती आणि त्यांच्याकडे जे असणारं ज्ञान आहे. समजा कुंभार मातीची भांडी बनवणारा समाज असेल, कुंभार समाज असेल, हे पिढ्यानपिढ्या तोच व्यवसाय त्यांच्याकडे केला जात असायचा. म्हणजे पहिल्या पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चांगल्या पद्धतीचं ज्ञान जे आहे ते ट्रान्सफर होत होतं. पुढे-पुढे जशा पिढ्या पुढे जात होत्या, तसं ते ज्ञानही पुढे-पुढे जात होतं. पिढ्यानपिढ्या त्यांच्याकडे तोच व्यवसाय म्हणून केला जात होता. सोनं घडवणारे कारागीर असतील, तर त्यांच्या पिढ्या ह्या सोन्याच्याच व्यवसायामध्ये असायच्या. त्याच्यानंतर सुतार करणारे काम असतील, लाकडाचं काम करणारे लोक असतील, तर त्यांच्याकडे तशा पद्धतीची रचना होती, की जेणेकरून बाबा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ज्ञान द्यायचा आणि याच्यामध्ये एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाताना ते अजून उन्नत होत जात होतं, परिपक्व होत जात होतं. अशा पद्धतीची रचना होती. ओके. पिढ्यानपिढ्या हे जे काही ज्ञान आहे, ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे प्राप्त होतं. त्यामुळे त्या काही व्यवसायांमध्ये काही जे कुटुंब आहेत, ती त्यांच्या व्यवसायामध्ये एकदम निपुण आणि प्रगल्भ होत गेलेली आपल्याला आढळून येतं. आता त्यावेळेस भारतामध्ये मलमलचं कापड असेल, पश्मिना शाली असतील, कालिकतचे कापड असेल, ठीक आहे. आपल्याकडे मसाल्याचे पदार्थ असतील, मिरे असेल, दालचिनी, हे जे मसाल्याचे पदार्थ आहेत. त्याच्यानंतर अफू असेल, इंडिगो म्हणजे शाई, हेही पदार्थ आपल्याकडे मोठ्या प्रमाणात बनवतात आणि याची बाजारपेठेमध्ये मागणी सुद्धा होती. निर्यात, ह्याची निर्यात कोणत्या युरोपातल्या देशांना होत होती. त्याच्यानंतर मध्यपूर्वेचे देश असतील, त्यांना चांगल्या पद्धतीने मध्यपूर्वेचे देश म्हणजे तुमचे आज सौदी अरेबिया वगैरे असतील, गल्फ कंट्रीज असेल, त्यांनाही होत होती. ओके. आणि ह्याच्या बदल्यामध्ये भारतामध्ये काय यायचं, सोने आणि चांदीची आयात व्हायची. म्हणजे ज्या वस्तू आपण बनवायचो त्यांचा दर्जा उच्च असायचा. त्या वस्तूंची मागणी युरोपामध्ये होती, मध्य पूर्व देशांमध्ये होती. ठीक आहे. तिकडे ह्या वस्तू पाठवल्या जायच्या. त्यांच्या बदल्यामध्ये आपण सोने आणि चांदीची आयात होत होती. त्याच्यामुळे भारतामध्ये एक काळ आपण म्हणतो ना, की भारत हा सोने की चिडिया,
कारण की त्यावेळेस व्यापार चांगल्या पद्धतीने भारतामध्ये डेव्हलप झालेला होता. त्यावेळेस असणाऱ्या ज्या काही वस्तू असतील किंवा सेवा असतील, तर त्या उच्च प्रतीच्या भारतामध्ये बनत होता आणि जगभरामध्ये याला मागणी होती. ठीक आहे. आता आपल्या भारताचा जो काही जीडीपी आहे त्यावेळेसचा, तो कसा आहे तो पाहूया. इसवी सन 1600 मध्ये अकबरांचा जो काही काळ होता त्याच्यामध्ये मुघल साम्राज्यातील एकूण महसुलापैकी साधारणपणे किती 1.7 कोटी पाऊंड इतका होता त्यांचा महसूल. किती? अकबराचा मुघल साम्राज्यातील एकूण महसूल त्यावेळेसचा. हा कितीचा आहे? 1600चा. ब्रिटनचा जो 1800 मधील आहे तो 1.6 कोटी पाऊंड आहे इतका. ठीक आहे, एवढा डिफरन्स होता. त्याच्यामुळे भारत हा, आपण म्हणतो ना, भारत एक काळ होता की सोने की चिडिया होता, सोन्याचा धूर भारतातून निघायचा. कारण की आपल्या इथे व्यवस्था चांगल्या पद्धतीने डेव्हलप झाली होती, अर्थकारण चांगल्या पद्धतीने होत होतं आणि आपल्या इथल्या बनणाऱ्या ज्या काही वस्तू असतील, सेवा, यांना जगभरात मागणी होती. त्याच्यामुळं भारतातून निर्यात मोठ्या प्रमाणावर व्हायची आणि आयात कमी प्रमाणावर होत होती आणि बार्टर सिस्टम असल्यामुळे आपल्या ज्या काही वस्तू असतील त्याच्या बदल्यात भारताला सोनं आणि चांदी हे मिळत होतं. ओके. ही जी पूर्वीची अर्थव्यवस्था होती ही कशावर? मुख्यत्वे करून शेती आणि तंत्रज्ञान एवढं मोठ्या पद्धतीने त्यावेळेस काही डेव्हलप झालेलं नव्हतं. त्याच्यामुळे शेतीवर आधारितच आपली जी काही होती अर्थव्यवस्था होती. हे असताना आपल्यामध्ये प्रोडक्शन असेल, व्यापार चांगल्या पद्धतीने आपण जर देवाणघेवाण करतो तर आपल्याकडे व्यापार चांगल्या पद्धतीने होत होता. व्यापार म्हणजे काय? वस्तू देणे घेणे याला व्यापार बोलतात. ठीक आहे, तो चांगल्या पद्धतीने आपल्याकडे होता. त्याच्यानंतर उत्पादन, प्रोडक्शन, आपले जे काही प्रॉडक्ट्स होते ते उच्च दर्जाचे होते आणि त्याच्यामुळेच त्याला जी काही बाजारपेठ होती ती मोठ्या पद्धतीने उपलब्ध होती. ठीक आहे. त्याच्यानंतर मुघल साम्राज्याचा अस्त झाल्यानंतर काही जो काळ होता त्याच्यामध्ये मराठ्याचा जो त्यांचा राज्य होता त्याच्यामध्ये सुद्धा आपला जो काही 1740 पर्यंत जो मराठा एम्पायर होता यांचं राज्य होतं. त्यांचा अंदाजपत्रक साधारण किती होतं? 10 कोटीचं होतं. किती? 10 कोटी रुपये इतकं यांचं अंदाजपत्रक होतं. म्हणजे त्यावेळेस सुद्धा चांगल्या पद्धतीने इथले जे काही व्यापार वगैरे असेल यांची भरभराट झालेली होती. पानिपतच्या लढाईमध्ये मराठा साम्राज्याचा मराठा पॉवर जी आहे ती पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर कमकुवत झालेली थोडी आपल्याला जाणवते. त्याच्यानंतर जो काही मराठा कॉन्फिडरसी होती, ठीक आहे, मराठा पॉवर इथली जी होती ती हळूहळू ग्वाल्हेर असेल, बडोदा असेल, इंदूर असेल, झाशी असेल, अशा वेगवेगळ्या याच्यामध्ये, नागपूर असेल, पुणे असेल, कोल्हापूर, अशा संस्थांमध्ये थोडीशी विभागली गेली. ठीक आहे. तरीही इथली जी काही संस्थापनं होती ती चांगल्या पद्धतीने उदयाला येत होती असं आपल्याला पाहायला मिळतंय. आता मराठा साम्राज्याचं पतन झाल्यानंतर त्याच काळामध्ये ब्रिटिश इंडिया कंपनी, ब्रिटिशांचं भारतामध्ये आगमन होतंय आणि 1818 पर्यंत, ठीक आहे, 1818 पर्यंत चांगल्या पद्धतीने भारतामध्ये ब्रिटिशांचा जाऊन बसलेला होता. 1818ला बाबा तिसरं जे युद्ध झाला, इंग्रज मराठा युद्ध, मराठा हरले गेले. त्याच्यानंतर संपूर्ण देशावर बऱ्यापैकी इंग्रजांचं राज्य प्रस्थापित झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर 1857 पर्यंतचा काळ आहे तोपर्यंत संपूर्ण जो काय भारत होता तो ब्रिटिशांच्या राजवटीखाली आलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याच्यानंतर काही छोटे मोठे राज्य होतील, काही राज्य राजवाडे असतील, त्यांचे स्वतःचे असे राज्य टिकून होते. पण त्याच्यामध्ये पण काय होतं, अंतर्गत युद्ध होती, तंटे होते, यांच्यामुळे सुद्धा काय होतं, युद्धामुळे बऱ्यापैकी आपली जो काही अर्थव्यवस्था असते त्याला तोटा होत असतो. बरोबर की नाही? तर अशा पद्धतीने कुठे चांगल्या कुठे वाईट पद्धतीने आपली जी काही अर्थव्यवस्था ती पुढे पुढे येत होती. आता दुसरा जो कालखंड आहे तो कसा आहे? ब्रिटिश राजांच्या राजवटीचा कालखंड. ठीक आहे. आता हा याच्यामध्ये पहिला भाग घेऊया आणि त्याच्यानंतर स्वातंत्र्यानंतरचा कालखंड अशा पद्धतीने पाहूयात. ठीक आहे. आता भारतावर किती 150 वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलं आहे. भारतावर 150 वर्ष राज्य केलेलं आहे. आणि ब्रिटन जो आहे तो कसा आहे? भांडवलशाही देश आहे. 1857 पर्यंत, ठीक आहे, 1857चा जो उठाव झाला, ठीक आहे, तोपर्यंत भारतावर एक कंपनी, ईस्ट इंडिया कंपनी नावाची जी कंपनी होती ना तिचं राज्य होतं, ना की ब्रिटिश सरकारचं. एक कंपनीने सुरुवातीला राज्य केलं. 1857ला उठाव झाला. तो उठाव त्या कंपनी जी होती ईस्ट इंडिया कंपनी यांनी
शमवण्यात त्यांना यश आलं. परंतु त्यांच्या असं लक्षात आलं, की एक कंपनी एवढा सर्व देश हँडल करू शकत नाही. मग त्याच्यानंतर पूर्ण ब्रिटिश सरकार त्यांनी त्यांचं स्वतःचं आधिपत्य भारतावर स्थापन केलं. 1857 नंतर 1858 पासून आपण राणीच्या आधिपत्याखाली आलो. तोपर्यंत एक कंपनी आपल्यावर राज्य करत होती. ठीक आहे. आता कंपनी होती. कंपनी म्हणजे काय? कंपनी भांडवलशाही आली. त्यांना प्रॉफिट मेकिंग करायचा असतो. ठीक आहे. त्याच्यामुळे भारताची अर्थव्यवस्था त्यांनी कशा पद्धतीची झाली होती? भांडवलशाही अर्थव्यवस्था झाली होती. बरोबर नाही? एका कंपनीचं राज्य होतं. कंपनीचा मुख्य उद्देश काय होतो? प्रॉफिट मिळवणे. तिकडे तुमच्या समाजाशी वगैरे त्यांना काही घेणं नसतं. इथे तुम्हाला ते काही वेलफेअर करण्यासाठी आपल्याकडे आलेलं नाही. ती कंपनी ती प्रॉफिटसाठी आलेली असते. त्यांना नफा मिळवायचा असतो. ते नफा मिळवण्यासाठी आता त्यांचं राज्यच होतं म्हटल्यानंतर ते त्यांना ज्याच्यातून नफा मिळेल तेच गोष्टी त्या करत होत्या. ठीक आहे. म्हणजे आपली अर्थव्यवस्था भांडवलशाही आधारित झालेली होती. परंतु ब्रिटिशांचं जसं इथे आपल्या इथं आलं, त्याच्यामध्ये कररचना वगैरे बरेचसे जे काही आमूलाग्र बदल आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये झाले. ब्रिटिश आल्यानंतर तंत्रज्ञान आलं, काही गोष्टी आता ब्रिटिश जरी आले ते काय ते आपल्यासाठी चांगले तुमचं भलं व्हावं म्हणून नाही आले. ते त्यांचं भलं व्हावं म्हणून चालू होते. परंतु हाच काळ असा होता, त्यावेळेस उद्योगधंदे वाढत होते. यांत्रिकीकरण ब्रिटन वगैरे तिकडे मोठ्या पद्धतीने होत होतं. भांडवलशाही अर्थव्यवस्था तिकडे चांगल्या पद्धतीने डेव्हलप झाली होती. तर त्याचाही इम्पॅक्ट आपला भारतावर जाणवत होता आणि ते त्यांच्या हिताचे जसे फायदे होतील तसं आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा बदल होत गेलेले आपल्याला आढळून येत आहे. आता कर वसूल करण्याची जी पद्धत होती त्याच्यामध्ये बदल केला गेला. आता याचा जो परिणाम आहे, कर वसूल करण्याचा जो काही परिणाम होता, त्याचा आपल्या शेतकऱ्यांवर सुद्धा पाहायला मिळतो. आता कर वसूल करण्याच्या ज्या काही पद्धती होत्या, रयतवारी, महालवारी ह्याच्या पद्धती आहे, हे आपण नंतर पाहूया किंवा इतिहासामध्ये सुद्धा याचा चांगल्या पद्धतीने उल्लेख करण्यात आलेला आहे. आपल्याला एवढे डिटेल जायचं नाहीये. पण इथे एक सांगतो, की याचा जो परिणाम आहे, शेवटी कष्ट करणारा जो काही शेतकरी आहे, त्याच्यावर पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्हच जास्त पद्धतीने इम्पॅक्ट पडला. कारण की त्यांना म्हणजे ब्रिटिश अर्थव्यवस्थेला फायदा होईल अशाच वस्तू ते उत्पादन घेण्यामागे आपल्या इथल्या शेतकऱ्यांवर ते लादत होते. त्यांनी कररचना आपली इथली जी काही कररचना पूर्वी आपल्या इथले राजा रडवासे असतील ते बाबा तुमच्या शेतामध्ये धान्य पिकलं तर धान्याच्या स्वरूपात कर घेत होते. कधी दुष्काळ आला तर त्याच्यामध्ये करामध्ये सवलत वगैरे होती. परंतु ब्रिटिशांच्या काळामध्ये करामध्ये सवलत वगैरे मिळणे ह्या काही नव्हतं. त्याच्यामुळे जे काही कररचनेमध्ये बदल झाला याचा शेवटी परिणाम तुमच्या कामावर झाला, शेतकऱ्यांवरच इथल्या झाला आणि त्याच्यामुळे काय झालं शेतकऱ्यांमध्ये सुद्धा असंतोष इंग्रजांप्रती निर्माण झालेला आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळतो. कारण की त्याच्यामध्ये ज्या अटी होत्या कर गोळा करण्याच्या अटी ह्या खूप कशा होत्या जाचक स्वरूपाच्या होत्या. त्यांचे जे नियम होते हे कठोर होते आणि त्याचं पालन ते करायलाच लावायचं. त्याच्यामुळे ते खूप अटी सुद्धा जाचक होत्या. त्याच्यामुळे इथले जे शेतकरी यांच्यामध्ये असंतोष निर्माण होता. त्याच्यानंतर जमीनदारी पद्धत होती. जमिनीचे तुकडे जमीनदारांना दिले जायचे. जमीनदार कर वसूल करायचे. शेवटी काय होतं जे काही शेतकरी होते यांच्या दारिद्र्यामध्ये इथे वाढ आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे जो शेतकरी कष्ट करणारा जो शेतकरी गट होता तो गरीब होण्यामध्ये वाढ आपल्याला इथे पाहायला आढळून येते. इतरही त्यांनी भरपूर काही बदल आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये केलेले होते. ब्रिटिशांच्या ज्या वसाहती त्याच्यामध्ये काय होतं वसाहतकर्ते जे होते यांना काय होतं मालमत्ता बाळगण्याचा हक्काची हमी त्यांनी देऊ केलेली होती. म्हणजे ते जे काही वसाहतकार होते त्यांना मालमत्ता बाळगण्याचा हक्क त्यांनी दिलेला होता. त्याच्यानंतर खुलं जे व्यापार होतं खुल्या व्यापाराला त्यांनी प्रोत्साहनही दिलेलं होतं. ब्रिटिशांनी भारतात समान चलन प्रचलित केले. हा एक मुख्य मुद्दा आहे. कारण की वेगवेगळ्या राज्य होते त्यांचं वेगवेगळं चलन होतं. त्या तेवढ्या भागापुरते त्यांच्या राज्यापुरतं चालायचं. मग ब्रिटिशांची सत्ता पूर्ण भारतामध्ये बऱ्यापैकी पसरलेला असल्यामुळे त्यांनी एकच चलन पूर्ण भारतभर प्रचलित केलं. हा भारतीय अर्थव्यवस्थेला झाला फायदा आहे. त्याच्यानंतर चलनांचा जो काही विनिमय दर होता ठीक आहे एक्सचेंज रेट बोलतात त्याला एक्सचेंज विनिमय दर म्हणजे एक्सचेंज रेट त्याच्यामध्ये त्यांनी बदल केला. त्याच्यानंतर जे काही वजन मोजण्यासाठी जे काही वजन होते आणि जे काही त्याच्यासाठी वापरली जाणारी मापं होती यांच्यामध्ये सुद्धा स्टँडर्डायझेशन करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. म्हणजे प्रमाण पद्धती त्यांनी वापरली. काहीतरी एक स्टँडर्ड फॉर्मॅट की 1 किलो असेल किंवा पाऊंड असेल ठीक आहे अशा पद्धतीने त्यांनी त्याच्यामध्ये बदल केले. भांडवली बाजारपेठा आणि व्यापार बरोबर की नाही व्यापार असेल लोहमार्ग असेल तार सेवा ह्या ज्या काही
नवीन जे काही सर्व्हिसेस म्हणता येईल, सेवा, हे त्यांनी भारतामध्ये सुद्धा लागू केल्या. त्याचंही इथे चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट करण्यात आली, ब्रिटिशांच्या काळातच झालेली आहे. आता हे करत असताना त्याचं जे काही व्यवस्थापन असेल, त्याचं स्वतंत्र असं नागरी व्यवस्थापन केलं जायचं. त्याच्यानंतर समान कायदे पद्धती, जो कायदा होता तो समान बनवण्यात, सर्वांना कायदा समान अशा पद्धतीने न्यायसंस्था वेगळी त्यांनी तयार केली. तर हे काही ब्रिटिशांनी केलेले जे काही बदल आहेत ते अर्थव्यवस्थेला चांगले सुद्धा आहेत. ठीक आहे. आता हा जो काळ होता हा इंडस्ट्रियलायझेशनचा काळ होता. त्याच्यामुळे भारतासोबतच बाहेरचं जगही मोठ्या प्रमाणात बदलत होतं, बरोबर की नाही? त्याच्यामध्ये बाहेरही नवीन-नवीन शोध लागत होते, नवीन-नवीन यांत्रिकीकरण होत होतं. जगामध्येही मोठ्या-मोठ्या उलथापालथ होत होती ह्याच काळामध्ये. त्याच्यामुळं औद्योगिकीकरण, इंडस्ट्रियलायझेशन मोठ्या प्रमाणात झालेलं होतं जगामध्ये. आणि त्याच्यामुळे काय होतं, उत्पादन घेण्याची जी काही क्षमता आहे, इंडस्ट्रियलायझेशनमुळे उत्पादन घेण्याची क्षमता, याच्यामध्येही मोठ्या पद्धतीने बदल झाला. आता हे उत्पादन बनवलं, उत्पादन घेणारे, उत्पादन बनवणारे हे भांडवल भांडवल असणारे लोक म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्था. आता यांनी यांचं उत्पादन विकायचं आहे, कारण की त्याच्यातून नफा मिळवायचा आहे. तर त्याच्या आधारित त्यांनी जे काही व्यापारामध्ये जी काही वाढ केली, त्याच्यानंतर वसाहती बळकवणे वगैरे हा जो काही कार्यक्रम झाला, तो याच्यामागचा सर्व हा मूळ औद्योगिकीकरण आहे, बरोबर की नाही? आता ह्या राजवटीच्या शेवटी जगामध्ये काय, अतिशय गरीब अर्थव्यवस्थांपैकी एक असा वारसा घेऊन काय आला, भारत हा स्वतंत्र झालेला होता, बरोबर की नाही? जाताना जेव्हा ब्रिटिश भारतातून गेले, त्यावेळेस भारत हा काय खूप सुजलाम सुफलाम होता का? नाही. ह्या अर्थव्यवस्थेमध्ये जो काही वरचा जो भाग होता, म्हणजे या अर्थव्यवस्थेचा फायदा होणारे जे घटक होते, ते जास्त करून ब्रिटिश होते आणि काही प्रमाणात भारतीय सुद्धा होते. तर यांनाच फायदा आला. बाकीचे जे काही सामान्य जनता होती, यांना मात्र तोटा आला. कारण की यांच्यापासूनच, यांचा वापर करूनच, खालच्या वर्गाचा वापर करूनच सर्व वरचा जो काही वर्ग होता, त्यांनी स्वतःचं हित आणि फायदा करून घेतला होता. आणि ब्रिटिश अर्थव्यवस्थेलाही फायदा मिळाला ना. भारतातील काही ठराविक गट असतील किंवा ठराविक लोक असतील, त्यांनाच फायदा इथे झालेला होता. त्याच्यानंतर भारत स्वतंत्र झाला तेव्हा औद्योगिक विकास आपला जो काय होता, म्हणजे पूर्वीची जी अर्थव्यवस्था होती, संपूर्ण आपली गावं ही कशी होती, स्वयंपूर्ण होती, एकमेकांवर डिपेंडंट होती आणि स्वयंपूर्ण होती. ब्रिटिशांच्या आगमनामुळे, ठीक आहे, त्यांनी काही बदल केले भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये, ते चांगले पण आहेत. आजही आपण त्याचा चांगल्या पद्धतीने उपभोग घेत असतो. परंतु जे काही मोठ्या प्रमाणातले जे बदल होते, ते आपल्या इथल्या लोकांसाठी फायद्याचे नव्हते. गरिबी मोठ्या प्रमाणात आली होती. सर्वात मोठं कारण गरिबी. भारत स्वतंत्र झाला तेव्हा आपल्याला वारशामध्ये इंग्रज लोक गरिबी, प्रचंड मोठ्या प्रमाणात गरिबी देऊन गेले. इथली जी काही इंडस्ट्री होती, इथली जे काही व्यापार उद्योगधंदे होते, इथली जी व्यवस्था होती ती पूर्ण तोडून मोडून त्यांनी त्यांची व्यवस्था आपल्यावर लादण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचे जे फायदे आहेत ते सर्व त्यांनाच मिळाले, आपल्याला नाही मिळाले. सामान्य जनतेला त्याचा फायदा नाही झालेला आहे. नंतरच्या काळामध्ये इथल्या सरकारांनी तो फायदा गरिबांना, जनतेला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण इंग्रजांच्या काळामध्ये तो जनतेला, ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो, इथल्या जनतेला त्याचा काही फायदा मिळालेला नाहीये. त्याच्यामुळं इथली साक्षरता असेल, त्यांनी अर्थव्यवस्थेमध्ये असेल, समाज रचनेमध्ये असतील, बराचसा बहुतांशी काही चांगलेही बदल केले. परंतु जे काही जास्त बदल असतील, ते समाजाच्या विरुद्ध पद्धतीने असेच म्हणता येतील, अशा पद्धतीने झाले होते. याच्यामध्ये काय होतं, भारत जो होता तो जगामध्ये तळाशी होता, गरीब होती. त्याच्यानंतर साक्षरता आपल्या इथल्या लोकांमध्ये लिटरसी नव्हती, साक्षरतेचं प्रमाण खूप कमी होतं. हा आपला जो काही कालखंड होता तो ब्रिटिशांचा कालखंड आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर आहे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा कालखंड आहे. आता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ब्रिटिशांनी गरिबी आपल्याकडे ठेवून होती, आपल्याकडे उद्योजकता होती ती खूप कमी प्रमाणात होती, बरोबर नाही? त्याच्यानंतर आता भारतासमोर मोठा प्रश्न होता की गरीब समाज आहे, उद्योगधंदे आपल्याला इथे चांगले डेव्हलप करायचे, सर्व समाजातील लोकांना चांगला न्याय द्यायचा आहे. तर हळूहळू ते काही प्रश्न होतील, त्यांच्यातून आपण वाट काढत काढत पुढे चाललेलो होतो. आता सुरुवातीचा काळ होता तो कसा आहे, आर्थिक धोरणावर ब्रिटिश राजवटीतील अनुमानांचा बराचसा परिणाम आपल्याला दिसून येतो. कारण की ब्रिटिश नुकतेच गेले, परंतु इथली व्यवस्था लगेच बदलते का? नाही. त्याच्यामुळे ब्रिटिश जी व्यवस्था होती त्याचा जो काही इम्पॅक्ट असेल तो आपल्या इथल्या व्यवस्थेवर आपल्याला बराच काळ जाणवत होता. अनेक वर्षांच्या परकीय राजवटीमुळे ब्रिटिशांची जी काही धोरणं होती
ही कशी होती, पिळवणुकीची होती, सामान्य जनतेची पिळवणूक वगैरे घडणं, तर तशाच पद्धतीची ती आपल्या याच्यामध्ये आलेली होती, बरोबर की नाही? ठीक आहे. त्याच्यानंतर आपला जो काही पहिलं जे मॉडेल होते किंवा फेबियन समाजवाद, आपण बरोबर आहे, आपण आपलं जी काही अर्थव्यवस्था ही कशावर, समाजवादावर, समाजवादाचा पगडा होता. त्याच्यामध्ये फेबियन समाजवादही होता. त्याचा जो काही प्रभाव होता तो आपल्या अर्थव्यवस्थेवर बराच काळ होता. भारतातील सुरुवातीची काही आर्थिक धोरणं होती ही कशी, स्वदेशी उद्योगांना सरकारकडून संरक्षण, प्रोटेक्शनिझम यासारखी समाजवादी व कल्पनावर आधारित अशी होती. ठीक आहे. आयात जी होती, इम्पोर्ट इम्पोर्ट सबस्टिट्यूशन, आयात न करता त्याला काहीतरी पर्यायी व्यवस्था आपल्याला तयार करण्याची, सरकारच्या मदतीने औद्योगिकरण जे होतं ते कोणाच्या होतं, सरकारी पद्धतीचं होतं. खाजगी याला खूप कमी वाव होता. रोजगारामध्ये तसेच आर्थिक बाजारामध्ये सरकारी नियंत्रण होतं, बरोबर की नाही? रोजगार, आता औद्योगिकरण जर सरकारच्या ताब्यात असेल तर तिथून होणारा जो काही रोजगार आहे तो सुद्धा सरकारच्या ताब्यात, म्हणजे सरकार जर काही उद्योगधंदे उभारले तरच रोजगार निर्माण होईल. खाजगी क्षेत्राला कमी वाव असल्यामुळे आर्थिक बाजारामध्ये सुद्धा सरकारीच नियंत्रण होतं. जे काही सार्वजनिक उद्योग होते, मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक जे उद्योग होते, उद्योगधंद्यांचे नियंत्रण आणि आर्थिक योजनांचे केंद्रीकरण अशा गोष्टींमध्ये समावेशांचा होता, बरोबर की नाही? नियोजन हे होतं कसं होतं, केंद्रीय पद्धतीचं होतं. सरकारी यंत्रणा ठरवायची कोणत्या पद्धतीचं उत्पादन घ्यायचं, कोणत्या पद्धतीच्या सेवा पुरवायच्या, कशा पद्धतीने पुरवायच्या, ही सर्व जी यंत्रणा राबवायची ती कशा पद्धतीने राबवायची याचं नियोजन केंद्रीय पद्धतीने होत होतं. भारताचे जे काही पहिले पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्या काळी एक संख्याशास्त्रज्ञ होते, पी.सी. महालनोबिस, यांच्या मदतीने सुरुवातीची आर्थिक जी धोरणं होती यांना दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. ठीक आहे. या धोरणाचे चांगले परिणाम धोरणकर्त्यांना, आता जे काही आपण योजना राबवतोय त्याचे काहीतरी चांगलंच आउटपुट येईल असं प्रत्येकाला वाटत असतं, तसंच त्यावेळेसही अपेक्षित होतं. आता काही बाबतीमध्ये हे जे काही अपेक्षित होतं ह्या फलद्रूप झाल्या, काही याच्यामध्ये नाही झाल्या. हो. आता हे जे धोरणं होती, बरोबर की नाही, सुरुवातीस आपण पाहिलं, आपण कसा मिश्र पद्धतीचा उपयोग केला. आपण पूर्ण भांडवलशाही नाही केला, पूर्ण समाजवादी नाही केला, आपण मिश्र पद्धतीचा केला. त्यामुळे खाजगी आणि सरकारी धोरण या दोघांचाही आपण याच्यामध्ये सहभाग दिसून येतो सुरुवातीच्या याच्यामुळे. अतिशय टोकाचा जो काही सोव्हिएत पद्धतीचा केंद्रीय नियंत्रण जसं होतं समाजवाद, याचाही आपण डायरेक्ट हे नाही केला, पण अप्रत्यक्ष प्रत्यक्ष सरकारी नियंत्रण आधारित आपली जी काही व्यवस्था ही सरकारी ज्यांचं नियंत्रण होतं, म्हणजे सरकार नियंत्रण मोठ्या प्रमाणावर आपल्या जे काही अर्थव्यवस्थेमध्ये सुरुवातीच्या काळात आपल्याला पाहायला मिळतं. एकीकडे भांडवल आणि तंत्रज्ञान आधारित जड उद्योगांवर लक्ष केंद्रित करताना दुसरीकडे अकुशल कामगारांच्या आधारित लघु उद्योग जे होते यांना अनुदान देण्याच्या या धोरणांवर कोणी मिल्टन फ्रीडमन ह्या प्रसिद्ध अर्थशास्त्राने आपल्या त्यावेळेस टीका सुद्धा केली. कारण कसं होतं, सुरुवातीचा जो होता सरकार मोठे जे टेक्निकल गोष्टी असतील, जड उद्योग याच्यावर लक्ष केंद्रित करायचं, परंतु जे लघु उद्योग आहेत यांच्यावर अनुदान वगैरे देणं, त्यांना अशा पद्धतीचं एक रचना त्यावेळेस होती. आता हे जे धोरण होतं भांडवल आणि परिश्रम ह्या दोन्हींचा काय अपव्यय याच्यामध्ये त्यांना जाणवला होता. त्याच्यामुळे काय होती, त्याचा परिणाम म्हणून जे काही छोटे उद्योजक आहेत त्याची वाढ खुंटते असं त्यांचं म्हणणं होतं. आता त्या काळामध्ये 1947 ते 1980 ह्या काळामध्ये भारताचा जो विकास दर आहे तो किती होता, 3.5 ते 4%. आणि भारताबरोबर स्वतंत्र झालेले जे काही बाकीचे देश आहेत आशियामधले त्यांच्यापेक्षा तो कमी होता. ठीक आहे. आणि याची तुलना कशी केली गेली, कमी विकास दर होता आणि याची तथाकथित काय हिंदू ग्रोथ रेट, हिंदू विकास दर अशी याची काय केली कुचेष्टा केली गेली. कारण सुरुवातीच्या काळामध्ये हे काही जी धोरणं होती, ठीक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हवा तेवढा अपेक्षित यश असं म्हणता येईल असं प्राप्त झालेलं नव्हतं. आणि तो जो काही विकास दर आपल्याला त्या काळामध्ये आढळला तो किती होता, 3.5 ते 4% दरम्यान होता. आणि हा ज्यावेळेस आपल्यासोबत जे काही बाकीचे देशही स्वतंत्र झाले त्यांच्यापेक्षा हा थोडा कमी होता. आणि त्यावेळेस जी काही ग्रोथ रेट आहे त्या काळामध्ये त्याला एक विशिष्ट अशी संज्ञा दिलं त्याला बोलला होता हिंदू ग्रोथ रेट. ठीक आहे.
त्याच्यानंतरचा काळ येतो हा आहे 1991 नंतर भारताच्या सुरुवातीच्या आर्थिक धोरणामध्ये बदलाचा कालखंड. 1947 ते 1980-90 पर्यंत कालखंड कशा पद्धतीचा होता हे आपण पाहिलं. नंतर त्यावेळेस जे काही राज्यकर्ते होते आणि त्यावेळेस जे काही आर्थिक सल्लागार होते, त्यांनी जशा पद्धतीचे प्रारूप पुढे मांडले गेले. त्याच्यामध्ये समाजवादी, त्याच्यानंतर मिश्र अर्थव्यवस्था या सर्वांचा सुरुवातीचा केंद्राचं चांगलं वर्चस्व, बरोबर की नाही? त्याच्यानंतर काही तोटे, काही फायदे हे होतच असतात. त्याच्यानंतर जे काही तोटे झाले आपल्या अर्थव्यवस्थेत, ते 1990च्या दशकामध्ये आपल्याला जाणवायला लागले, बरोबर की नाही? आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये बदल घडवून आणण्यास आपल्याला वर्ल्ड बँक असेल, IMF असेल यांनी भाग पाडलं. त्याच्यानंतर आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये आपण बदल केले, काही धोरणं आपण स्वीकारले. त्यालाच बोललं तर 1951चे आर्थिक धोरणं, बरोबर की नाही? आणि त्याच्यानंतर आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये बदल घडून आले. ते काय ते आपण इथे पाहूया. 1980 दशकाच्या अखेरीस काय होतं, राजीव गांधी हे सरकारच्या राजीव गांधी जे होते यांनी काय केलं, सरकारचं जे उद्योगांवरचं नियंत्रण आहे हे कमी करण्यास यांनी सुरुवात केलेली होती. सरकारने किमतींचं नियमन करणे कमी केले आणि उद्योगांवरचा करही त्यावेळेस कमी करण्यात आला. इंडस्ट्री जो आहे त्यांच्यावर जो काही टॅक्स होता तो सुद्धा त्यांनी कमी करायला सुरुवात केली. यामुळे काय झालं, विकास दर वाढण्यास सुरुवात झाली. जो काही ग्रोथ रेट होती तो वाढायला सुरुवात झाली होती. आता याच वेळेस काय होणार आहे, आपली जी सरकारी महसूल आहे त्याच्यामधली तूट सुद्धा वाढली आणि सरकारच्या चालू खात्याचे स्वास्थ्यही बिघडायला लागलेलं होतं, बरोबर की नाही? त्यावेळेचा भारताचा व्यापारातील मोठा भागीदार असलेला सोव्हिएत युनियन हाही सुद्धा काय आला, सोव्हिएत युनियनचा 90च्या दशकामध्ये काय आला आला होता. त्याच्यापासून 15 देश वेगळे झाले होते आणि त्याच्यानंतर रशिया हा एक देश राहिला, बाकीचे 15 देश म्हणजे 14 देश काय असतील ते सुद्धा वेगवेगळे झालेले होते. त्याच्यानंतर आखाती युद्ध होतं. युद्धामध्ये सुद्धा आपलं काय होतं, जे कच्चा तेल वगैरे असतात त्याच्या किमती वाढलेल्या होत्या, बरोबर की नाही? आता याच्यामुळे भारतासमोर आयात निर्यातीचा जो समतोलाचा बॅलन्स ऑफ पेमेंट बोलतात, बरोबर की नाही? आयात निर्यातीचा जो काही बॅलन्स असतो त्याला काय बोलला जातं, बॅलन्स ऑफ पेमेंट. आयात निर्यातीचा समतोल म्हणजेच इम्पोर्ट एक्सपोर्ट, ठीक आहे. याचा सुद्धा प्रश्न आपल्या समोर निर्माण झाला होता. त्याच्यामुळे त्याचबरोबर बाहेरच्या देशांनी काही भारताने बाहेरच्या देशांकडून कर्ज घेतलेले होते, त्याचं समजा वेळेवर परत फेडू शकेल की नाही अशी शंका त्यावेळेस आपल्या वेळेस अर्थव्यवस्थेवर उत्पन्न झालेली होती. आता याला तोंड द्यायला ही सर्व परिस्थिती त्यावेळेस होती. रशियासारखा मोठा देश तुटला. त्यावेळेस जे काही कोल्ड वॉर असेल अमेरिका आणि रशियामध्ये, USSR मध्ये कोल्ड वॉर चालू होतं, ठीक आहे. त्याच्यामध्ये अमेरिका जिंकला, USSR हारला, USSR तुटला, 15 देश झाले. आपल्याला तिथे आपला जो महत्वाचा भागीदार होता तो गमावला गेला किंवा त्याच्यामध्ये बदल झाला. त्याच्यानंतर आखाती युद्ध, बरोबर की नाही? आखाती देशांमध्ये युद्ध पेटल्यामुळे काय झालं, तिकडून येणारे जे कच्चा तेल आहे त्याचा पुरवठा कमी झाला, त्याच्या किमती वाढल्यामुळे आपल्या जो काही त्यांना करण्याचं जे काही पेमेंट असेल त्याच्यामध्ये आपल्याला तूट जास्त, म्हणजे आता 10 रुपयाला तेल मिळत असेल तर युद्धामुळे त्याची किंमत 20 रुपये झाली, तर जास्त त्याच गोष्टीसाठी आपल्याला जास्त पैसे मोजावे लागले. त्याचाही ताण आपल्या अर्थव्यवस्थेवर पडला, बरोबर की नाही? त्याच्यानंतर आता एवढे सगळे आपल्या अर्थव्यवस्थेसमोर अडचणी निर्माण झाल्यानंतर काहीतरी आमूलाग्र बदल करणं त्यावेळेसच्या सरकारांना क्रमप्राप्त होतं. आता त्याच्यानंतर PV नरसिंह राव हे जे पंतप्रधान होते यांनी मनमोहन सिंग हे अर्थमंत्री होते, यांच्या म्हणजे PV नरसिंह राव हे प्रधानमंत्री आणि मनमोहन सिंग हे अर्थमंत्री होते. यांच्या कार्यकालामध्ये जे काही आपण आर्थिक धोरणामध्ये बदल केला गेला होता त्याला बोललो आता आर्थिक उदारीकरण किंवा LPG उखाजा धोरण बोललो होता किंवा LPG, उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. आपली अर्थव्यवस्था खुली करा, बरोबर नाही? खाजगी जे काही गुंतवणूकदार असतील, उद्योगधंदेवाले असतील, भांडवलशाहीवाले लोक असतील त्यांना तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये स्थान द्या आणि जागतिकीकरण, जगाच्या सोबतही तुमची अर्थव्यवस्था जगासाठी खुली करा. ही धोरणं आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये राबवली गेली. त्यावेळेस अर्थमंत्री होते मनमोहन सिंग आणि पंतप्रधान होते PV नरसिंह राव. हे झालं 1991ला. आता याचा फायदा
याच्यामध्ये काय आलं, ह्या आर्थिक सुधारणांबरोबर परवानाची पद्धती होती. परवाना राजवट म्हणजे तुम्हाला काही परवाना राजवट म्हणजे काय, तुम्हाला उद्योगधंदे करायचे, हा परवाना, तो परवाना आणा, तसं करा, असं करा. ठीक आहे. तो परवाना असेल तरच उद्योगधंदे करू शकता. ती परवाना राजवट गुंतवणूक असेल, औद्योगिक असेल, आयात परवाने, बरोबर. तुम्हाला काही आयात करायचं तरी डॉक्युमेंट लागणार. काही तुम्हाला उद्योगधंदा करायचा आहे तरी डॉक्युमेंट लागणार. तर ही परवाना राजवट बंद झाली, बंद करण्यात आली. त्याच्यानंतर सार्वजनिक उद्योगांची मक्तेदारी संपवून विविध क्षेत्रामधील परकीय आणि खाजगी गुंतवणुकीचा मार्ग खुला झाला. 1919च्या औद्योगिक जे काही आर्थिक सुधारणा आहेत, त्याच्यामध्ये काय केलं जातं, की परकीय जे गुंतवणूकदार आहेत, त्यांना परमिशन आपल्या भारतामध्ये गुंतवणुकीसाठी मिळून गेली. त्याच्यानंतरचा जो काही बदल झाले आपल्या याच्यामध्ये, कोणताही राजकीय पक्ष असला तरी काय होणार आहे, दिशा जी आहे ती अशा पद्धतीने डायव्हर्ट करण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये बघा, शेतीचे जे आपल्या जो देश आहे तो कसा आहे, शेतीप्रधान देश आहे. तर त्याच्यामध्ये बऱ्याच अंशी शेतीला आपण मदत करत असतो, शेतकऱ्यांना आपण मदत करत असतो. ती कशा स्वरूपात, अनुदानामध्ये करत असतो. आता ही जी अर्थव्यवस्था आहे, आर्थिक धोरणांमध्ये जे काही बदल करण्याचे होते, त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे की जे शेतीची अन्न आहे, ती तुम्ही काहीतरी कमी करा. याच्यामध्ये वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन असतील, WTO वगैरे, याच्यामध्ये बरेचसे आपण ते पुढे अर्थव्यवस्थेमध्ये सर्व पाहणार आहोत, की कशा पद्धतीने बदल करावे लागतात किंवा काय. परंतु भारतासारख्या ज्या देशामध्ये आपण शेती संदर्भात जे काही अनुदान आहेत, हे आजही सरकार आपल्याला देत असतं. कोणतंच सरकार ते बंद करू शकत नाही आणि करण्याचा प्रयत्नही झाला नाही, इथून पुढे करेल असंही मला काही वाटत नाही. हां, त्याच्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह चेंजेस होऊ शकतात. बदल केले जाऊ शकतात. परंतु अजूनही सरकार काही अंशी शेती संदर्भातल्या ज्या काही सुधारणा असतील, त्याच्यामध्ये काही करायला गेलं तर खूप मोठा राजकीय, त्याच्यामध्ये राजकीय असेल किंवा शेतीच्या पातळीवर असेल, तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात विरोध सरकारांना विरोधाला सामोरं जावं लागतं. त्याच्यामुळे शेती क्षेत्राला जास्त मोठ्या प्रमाणात कोणी हात लावायला तयार होत नाही. त्याच्यामध्ये जे काही बदल असतील त्याच्यामध्ये तयार होत नाही. त्याच्यानंतर कामगार कायदे असतील, ठीक आहे. याच्यामध्ये जरी काही सुधारणा करायचं म्हटलं, तरी खूप मोठ्या प्रमाणावर विवाद आपल्या देशामध्ये पाहायला मिळतो. पण जे काही बदल त्यावेळेस केले गेले 1991 नंतर, त्याचा ओव्हरऑल पाहायला गेलं, तर आपल्या अर्थव्यवस्थेला हा चांगलाच फायदा झालेला आहे. आपल्या अर्थव्यवस्था वृद्धिंगत होण्यासाठी ह्या बदलानंतर खूप मोठा हातभार लागलेला आहे. 1990 नंतरचा पहा, विकसनशील देशांमध्ये समृद्ध अर्थव्यवस्था, पूर्वी आपला अविकसित अर्थव्यवस्था होती. 1990च्या दशकानंतर आपल्या अर्थव्यवस्था तेजीने वाढायला लागली. त्याच्यानंतर कम्प्युटरचं युग आलं. कम्प्युटरच्या युगमुळे सुद्धा आपली अर्थव्यवस्था आमूलाग्र पद्धतीने बदलली गेलेली आहे. आता जो भारत आहे, तो एक विकसनशील देश म्हणून आपण ओळखला जातो. आपल्या राजकीय पटलावर, सॉरी राजकीय नाही, जागतिक पटलावर पाहायला गेलं तर एक चांगल्या पद्धतीचा विकसनशील देश, ठीक आहे, हा आपल्याला पाहिलं जातं. याच्यानंतर भारताची अर्थव्यवस्था कशी आहे, सातत्याने, वेगाने आपली जी अर्थव्यवस्था ती वाढतच गेलेली आहे. ठीक आहे. आता याचा परिणाम म्हणून जे आपल्या इकडची हेल्थ सिस्टम असेल, त्याच्यावर आपल्याकडे चांगल्या पद्धतीच्या वैद्यकीय सेवा वगैरे मिळण्यात, त्याच्यामुळे आपलं जे काही सरासरी आयुर्मान आहे, त्याच्यानंतर साक्षरता असेल, लिटरसी ही वाढण्यात वृद्धी झालेली आहे, मदत झाली आहे. इथले जे आर्थिक, सामाजिक जे काही परिणाम आहेत, त्याच्यामध्येही सुधारणा आपल्याला झालेली पाहायला मिळते. लोकांचं जे काही जीवन जगण्याची शैली आहे, ती चांगल्या पद्धतीने वाढलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. शिक्षणाचा जो काही दर होता पूर्वीचा, 1990च्या दशकांनंतर जसं-जशी आपली अर्थव्यवस्था वाढत गेलेली आहे, शिक्षणामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ आपल्याला इथे पाहायला मिळते. आता याच्यानंतर काय आलं, तर 1998चा जो दशक होता, तेव्हा काय झालं, तर भारताने परमाणु परीक्षण केलं होतं. बरोबर नाही? आता परमाणु परीक्षण केल्यानंतर काही ज्या अर्थव्यवस्था होत्या जगातल्या, त्यांनी काय केलं, तर भारतावर बरीचशी बंधनं लादली होती. समजा अमेरिकासारखा देश असेल, त्यांनी बरीचशी बंधनं लादण्याचा प्रयत्न केला. कारण की भारत हा परमाणु देश झाला होता. आता त्या परमाणु देश झाल्यामुळे बाकीच्या काही ज्या अर्थव्यवस्था असतील चांगल्या-चांगल्या त्यावेळेसच्या प्रगत, त्यांनी भारताकडे कैचीत पकडण्याचा प्रयत्न केला. कैची म्हणजे काय? त्याच्यावर दबाव टाकण्याचा थोडक्यात प्रयत्न केला. त्याला काय बोलतात? बंधने. आपल्या ज्या अर्थव्यवस्थेवर बंधने टाकण्यात आली. म्हणजे काय बाबा, आपण काही गोष्टी परकीय काही देश ते ठरवणार, की आपल्याला यांना काही ट्रेड करायचा नाही, यांच्याबरोबर व्यापार द्यायचा नाही, यांना गुड्स पाठवायचे नाही, यांच्याबरोबर व्यापार करायचा नाही. अशा पद्धतीची ती बंधनं असतात. त्याच्यानंतर भारताचा जो काही क्रेडिट दर्जा आहे, दर्जा आंतरराष्ट्रीय याच्यावर, त्याच्यामध्ये सुद्धा घसरण झाली होती त्या काळामध्ये. आता काही संस्था असतात, हे पतदर्जा ठरवणाऱ्या काही संस्था असतात, जसं की S&P असेल, Moody's असेल, ह्या संस्था असतात, हे क्रेडिट रेटिंग्स ठरवत असतात.
पतदर्जा, क्रेडिट रेटिंग्स हे ठरवत असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आता ही गोल्डमॅन सॅक्स झाली. ठीक आहे. हे काय आहेत, पतदर्जा देणाऱ्या संस्था आहेत. तर त्या काळात त्यांनी गुंतवणुकीसाठी खालच्या पातळीचा दर्जा दिला होता. ठीक आहे. परंतु जसं भारताने जरी अणुपरीक्षण केलं, तरी आपल्या सरकार असेल, भारतीय सरकार, त्या सर्वांनी काय केलं, की जबाबदार पद्धतीचं एक सरकार आणि जबाबदार अणुशक्ती असणारा देश याचा प्रचिती वारंवार जागतिक पातळीवर मांडण्यात आलेली आहे आणि त्याचा विश्वास संपादन करायला आपल्या इथल्या सरकारने यश मिळालं. त्याच्यानंतर बाबा जी काही बंधनं होती ती आपल्यावर शिथिल करण्यात आलेली आहेत. त्याच्यानंतर बाबा हे जे अ, पतदर्जा देणाऱ्या ज्या काही संस्था आहेत, ठीक आहे. यांनी आपलं जे काही पतदर्जाची पातळी ती भारतामध्ये बदलवली. आता यांचा फायदा यांचा इफेक्ट काय असतो? समजा ह्या ज्या संस्था आहेत, यांनी आपलं पतदर्जा मानांकन समजा कमी जास्त केलं. ठीक आहे. तरी त्याच्यानुसार आपल्याकडे समजा एखादा देश असेल, एखादी कंपनी असेल, आपल्याकडे गुंतवणूक करणार असेल, तर ते हे जे क्रेडिट रेटिंग्स असतात, याचा अभ्यास करून आपल्याकडे गुंतवणूक करत असतात. समजा आपला दर्जा खालावला असेल, म्हणजे काय बाबा इथे गुंतवणूक केली, तर आपल्याला रिटर्न मिळतेलच असं नाही. ठीक आहे. याचा ते अभ्यास करतात आणि मग त्याच्यानुसार ते गुंतवणूक करण्याचा निर्णय घेत असतात. समजा तुमचा दर्जा चांगला असेल, तर तो देश किंवा ती कंपनी असेल, तर ती तुमच्याकडे तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक करून इथे वस्तू किंवा सेवा उत्पादन करून तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न करत असतो. बरोबर की नाही? पण तुमचा पतदर्जा खराब असेल, तर इथे तुमच्याकडे गुंतवणूक करायला कोणीही उत्साह दाखवणार नाही. तर हा फरक असतो त्याच्यामध्ये. तर हे आर्थिक बंधने वगैरे घातल्यानंतर ह्या संस्थांनी आपला पतदर्जा कमी केल्यामुळे आपल्याकडे जी काही गुंतवणुकीचा स्रोत होता, तो कमी झाला होता. बरोबर की नाही? परंतु जबाबदार शासन व्यवस्थेमुळे आपण तो दर्जा पुन्हा प्राप्त करण्यास म्हणजे आपल्या कष्टांवर आपल्या इथल्या राजकीय व्यवस्थेने सर्व जे काही सरकार असतील त्यांनी जरी अणुचाचणीनंतर आपल्या बंधनं लादली गेली, तरी जबाबदार देश आणि जबाबदार आण्विक देश याची प्रचिती बाह्य जगताला दाखवून दिली आणि त्याच्यानंतर आपल्या इथे पुन्हा गुंतवणूक करण्याला बाहेरचे परकीय देश असतील, परकीय कंपन्या असतील, यांनी उत्सुकता दर्शवायला सुरुवात केली. ठीक आहे. आता सध्या जो भारताची जी प्रगती आहे, ठीक आहे. एक कंपनी आहे गोल्डमन सॅक्स. या कंपनीने असं अनुमान केलेलं आहे किंवा 2003 मध्ये, की भारत वार्षिक सकल जे उत्पन्न आहे हे 2020 मध्ये फ्रान्स आणि इटलीला मागे टाकलं असं त्यांनी त्यावेळेस 2003 साली वर्तवलं होतं आणि जर्मन, रशिया आणि युनायटेड किंगडमला 2025 पर्यंत मागे टाकेल, तर 2035 ला जपानला मागे टाकलं असेल त्यावेळेस त्यांनी वर्तवलं होतं स्वतःच्या याच्यामध्ये. आता आपण पाहतो भारत किती 5वी अर्थव्यवस्था आहे मोठी. बरोबर नाही? तर ह्या लेव्हलला भारत आता येऊन पोहोचलेला आहे. स्वतःमध्ये बदल करत आपण खूप कठीण काळापासून 1947 चा भारत, ब्रिटिशांचा भारत, गरिबी, प्रचंड गरिबी, बेरोजगारी, ठीक आहे. तर तिथपासून आतापर्यंतचा भारत आपण पाहिलेला आहे. तर हा जो काही भारताच्या याचा इतिहास आहे, आपल्या अर्थव्यवस्थेचा अशा पद्धतीने एक प्रगती म्हणा, अशा पद्धतीने होत गेलेली आहे आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य पाहणार आहोत. म्हणजे आता भारतीय अर्थव्यवस्था कोणत्या स्टेजला आहे? भारतीय अर्थव्यवस्था नक्की काय आहे? ठीक आहे. त्याच्यामध्ये कोणकोणते घटक आहेत, कोणकोणते याचा पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. तुर्तास आज आपण थांबूया. थँक यू सो मच. विश यू अ गुड डे.